सेंट्रल रेल्वेने नवीन नियमावली लागू केली असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना ज्या स्टेशनवरून तिकीट घेतलं आहे त्या स्टेशनवरूनच प्रवासाला सुरुवात करणं अनिवार्य करण्यात येणार आहे। या निर्णयाची माहिती सेंट्रल रेल्वेचे चीफ PRO डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे। याशिवाय होळीच्या निमित्ताने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत, ज्यामुळे गावाकडे जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना मोठा फायदा होईल। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी याबाबत सेंट्रल रेल्वेचे चीफ PRO डॉक्टर स्वप्नील नीला यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूयात। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या माझ्याबरोबर सेंट्रल रेल्वेचे चीफ PRO स्वप्नील नीला जे आहेत। स्वप्नील सर, काय सांगाल, आज काही चेंजेस झालेले आहेत जे आपण मेलचे तिकीट्स काढतो त्याच्या डिस्टन्समध्ये आणि म्हणजे हॉल्ट करण्याचे किंवा त्याच्यामध्ये काही फरक दिसतो? नवीन नियम जे आहेत, पूर्वीच्या नियमानुसार आपण ज्यावेळेस रिझर्वेशन तिकीट करत होतो तर रिझर्वेशन केल्यानंतर 2 स्थानकांपर्यंत आपल्याला त्या गाडीमध्ये बोर्ड करण्यासाठी अनुमती होती। आता नवीन नियमानुसार आपल्याला ज्या स्थानकापासून आपण रिझर्वेशन केलेलं आहे त्याच स्थानकामध्ये आपल्याला बोर्डिंग करायची आहे। यामध्ये जसं आपण जे वेगवेगळे TC आहेत त्यांच्याकडे हँडहेल्ड टर्मिनल्सची जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे किंवा तिकीट चेकिंगचा जो स्टाफ रिझर्व किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये वाढवलेला आहे, याच्या दृष्टिकोनातनं हे आवश्यक होतं। कारण बऱ्याचशा जागा ह्या काही स्थानकांपर्यंत रिकाम्या जात होत्या आणि वेट लिस्टवरचे प्रवासी असू द्यात किंवा ज्यांचं RAC तिकीट बुकिंग झालेलं आहे असे प्रवासी असू द्यात, त्यांना जागा आपण देऊ शकत नव्हतो किंवा लगेच त्यांना जागा मिळत नव्हती। या अडचणी दूर करण्यासाठी आपण आता सर्व प्रवाशांना ही माहिती देतो आहोत की ज्या स्थानकावरनं आपण तिकीट काढलेलं आहे कृपया त्याच स्थानकावरनं आपण बोर्डिंग करावं। त्यामुळे जर कुठली सीट रिकामी असेल तर ती लगेचच पुढच्या प्रवाशाला किंवा ज्याचं वेट लिस्टवरती तिकीट आहे किंवा RAC तिकीट आहे अशा प्रवाशाला आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत। सर, काय सांगाल, आता होळी येते, रेल्वेने कशा प्रकारे तयारी केलेली आहे? होळीच्या सणासाठी आपण प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी नेहमीच स्पेशल ट्रेन चालवत असतो। याच माध्यमात यावर्षी देखील भारतीय रेल्वेने 1410 पेक्षा जास्त गाड्या चालवण्याचा मानस केलेला आहे। यापैकी 209 गाड्या ह्या मध्य रेल्वेद्वारा चालवल्या जाणार आहेत। या गाड्यांचे वेगवेगळ्या गाड्यांचे जे नोटिफिकेशन्स आहेत हे लवकरच आपल्या सर्वांना मिळतील। आता ज्या आपण गाड्या प्लॅन केलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील विविध स्थानकं, ज्याच्यामध्ये मुंबईवरून नागपूरला जाण्यासाठी असू द्यात, कोल्हापूरला जाण्यासाठी असू द्यात, अशा गाड्या चालवण्यात येणार आहेत। यासोबतच मुंबईवरून लांब पल्ल्याच्या गाड्या जसे उत्तर प्रदेश, बिहार या स्थानकामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा या स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत। सर, अजून काही नवीन योजना ज्या रेल्वे आपल्या जनतेसमोर आणणार आहेत का? रेल्वे ज्या प्रवाशांना 15 तारखेला किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या घरी जायचं आहे त्यांच्यासाठी एकूण 24 नवीन स्पेशल ट्रेन चालवते आहे। या ट्रेनपैकी 3 ट्रेन या मुंबईवरून नागपूरसाठी चालवल्या जात आहेत। सोबतच 3 ट्रेन ह्या मुंबईवरनं कोल्हापूरला आणि 3 ट्रेन मुंबईवरनं सावंतवाडीला चालवल्या जात आहेत। याच ट्रेन परतीचा प्रवास देखील करतील। या गाड्यांची सुरुवात 13 तारखेपासून होते आहे आणि यांचे रिझर्वेशन्स देखील आता आपण प्रवाशांसाठी उपलब्ध करणार आहोत। आपण इथे पाहू शकतो की जनतेसाठी एक नवीन योजना रेल्वेतर्फे येत आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।